भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सृजन अभियान कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर अनागोंदी झाल्याचा आरोप करत नाराज आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात सपकाळ हटाव मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। अभियानाच्या नियोजनात गोंधळ, कार्यकर्त्यांना डावलणे तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव यामुळे पक्षांतर्गत नाराजी वाढल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली। कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार सोलापूर जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून माजी आमदार देबाशिष पटनाईक यांची नियुक्ती करण्यात आली होती। त्यांनी दिल्ली येथील सृजन अभियान संदर्भात अहवाल सादर केला असतानाही त्यात राजकारण करून नियुक्ती देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला। ज्या पद्धतीने अनागोंदी कारभार चाललेला आहे त्या एक प्रतीक म्हणून ही व्यवस्था चालू झालेली आहे आणि ती ह्या चळवळीमध्ये जिल्ह्यातील तालुक्यातील जे काही निष्ठावंत कार्यकर्ते आहेत किंवा मतदार आहेत, निष्ठावंत मतदार पण म्हणतो मी, त्यांनी ह्या चळवळीमध्ये सामील होणं गरजेचं आहे। कारण ही विचारांची लढाई आहे, समाजवादी विचारांची लढाई आहे, पक्षाचे ध्येयधोरणाची लढाई आहे आणि ती ध्येयधोरणं टिकवण्यासाठी ही एक प्रतीक म्हणून आज सुरुवात झालेली आहे। माहीत आहे ह्याचं स्वरूप येणाऱ्या भविष्य काळामध्ये संविधानाच्या आधारे, अजून अंडरलाईन करतो, भारतीय संविधानामध्ये दिलेल्या तरतुदीनुसार या लढाईची फार मोठ्या प्रमाणात सुरुवात होईल आणि राहुल गांधी याचे आमचे लीडर असतील। आज सृजन बैठकीच्या संदर्भात पत्रकार परिषद घेण्याची आज माझी पहिलीच वेळ आहे। कारण आम्हाला सवय नेत्याने आदेश द्यायचा आणि त्या आदेशाचं पालन करायचं। गेले 10 वर्ष झालं आम्ही बघतोय, प्रत्येक वेळेस निवडी करताना प्रदेशनं काहीतरी वेडवाकडं करायचं आणि ते आम्ही सहन करायचं। 25 जुलै 2025ला सरकार सरांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाली। त्यानंतर दिल्लीचे माझ्याकडं जे दिल्लीला AICCला नाव पाठवलं होतं त्यात 1 नंबरला माझं नाव होतं, 2 नंबरला अतुरे साहेबांचं नाव होतं, 3 नंबरला षटकार सरांचं नाव होतं, तर बरोबर या सगळ्या यादीत आणि आताच्या यादीत सुद्धा आमच्या पहिल्या 3 मध्ये माझं नाव आहे। तर प्रत्येक वेळेस क्रायटर काय लावला हे आम्हाला अजून कळालं नाही। आम्हाला अभ्यास किती करावा लागेल की म्हणजे आम्ही भविष्यात कुठल्या तर पदावर एक जबाबदारी पक्ष म्हणून घेऊ शकतो। आणि तुम्हाला जर आम्हाला वारंवार नापासच करायचं असेल तर ज्यांना पास केलंय त्यांचे क्रायटर सांगा। एक तर आता आम्हाला क्रायटर असा दिसतंय की तो माध्यमिक, ज्युनियर कॉलेज किंवा सिनियर कॉलेजचा शिक्षक असला पाहिजे किंवा रिटायर झालेला असला पाहिजे। आणि ती निवड एकदम चुकीची झाली। जे जिल्हाध्यक्ष झाले ते सध्या राहतात बारामती शहरामध्ये, फेमस चौकात नोकरी करतात, पुणे जिल्ह्यामध्ये बिगोनमध्ये, ते जिल्हाधिकारी झाले सोलापूर जिल्ह्याचे पश्चिमचे। हा अन्याय नाही का आमच्यावरती? तो माणूस वेळ देऊ शकतो का आम्हाला? आम्ही 90 पासून काम करतो काँग्रेसमध्ये, गेली 30 वर्षाहून अधिक काळ आम्ही घासली पक्षामध्ये, आमच्यावर अन्याय होतोय। अशा माणसाचा तुम्ही आमच्यावरती लादणार असाल। तो काँग्रेसमध्ये आला 14 साली, तत्कालीन जिल्हाध्यक्ष आपले नरखेडचे संतोष पाटील असताना त्यांनी प्रवेश केला काँग्रेसमध्ये, त्या माणसाला तुम्ही जिल्हाध्यक्ष करता लगेच? मी कमलेपूरपासून काम करतो जिल्हा काँग्रेस कमिटी। तर अन्याय काय केला? माझा स्पष्ट आरोप आहे की आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा मी कार्यकर्ता आहे, निष्ठावंत म्हणून नाही केला। ह्या प्रक्रियेमध्ये ना खासदार त्याचं रोल येत नाही। कारण सृजन अभियान हे राहुल गांधी प्रदेश काँग्रेस कमिटी आणि बाहेरून राज्यातील हे लोकांना पाठवलेलं आहे। याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट राहुल गांधींनी सांगितलं होतं की खासदार आमदारांनी ह्याच्यापासून लांब ठेवा आणि त्या भाषणात त्यांनी उल्लेख केले होते की आप आ गए तो आपका तो कोई तो स्कूल का टीचर, क्लर्क नाहीतर ड्रायव्हरला तुम्ही पद देता म्हणून तुम्ही याच्यात घेऊ नका म्हणून स्पष्ट तंबी दिलं होतं। नाही पाठवलं की त्यांना आम्ही हे घेणार आहे करणार सगळं पाठवलेलं। असं असलं तरी मग खासदार त्यांच्या मर्जीकडे जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष दिसत आहेत। कोणाचे मर्जीच आहेत आम्ही म्हणणार नाही, कोणाचे आम्ही पक्षाला मांडू ना। तुम्ही प्रक्रियेवर आम्ही बोट ठेवू। पक्ष हा कोणाचा आहे? सगळ्यांचा आहे। पक्ष हा राहुल गांधी आम्हाला वर आहे ना। पक्ष म्हणजे थोडं कोणाची मालकी नाही आहे की मीच आहे, माझे सगळे पाहिजे म्हणून। पक्ष सर्वसामान्यांचा आहे। मग आम्ही जोपर्यंत आवाज उचलत नाही दाबलं जाऊ आम्ही, आपण नाही बोललो तर बघणार सुद्धा नाही त्यांनी। त्यामुळे आम्ही कोणाला विचारणार नाही। पक्षाध्यक्ष हा पक्षाध्यक्ष महत्त्वाचा असतो, राष्ट्रीय अध्यक्ष महत्त्वाचा असतो, यांच्याशी आम्ही मांडणार। लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।